राबतोय, काम करतो ना. भगवान परमात्माने कावडीनं पाणी वाहिलं, कपडे धुतले, देवपूजा केली, झाडून काढलेले नाना कार्य काज त्या ठिकाणी भक्ताच्या घरी प्रभूनं केलेलं आहे. द्वारकेची मूर्त ज्यांच्या घरी देव राबलेला आहे, विश्वाचा जनिता विश्वाचा मालक असा प्रभू नाथांच्या घरी काम करतो, काज करतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, साधू पुरुषांच्या घरी देव राबतोय, देवानं आपल्याकडे राबावं याच्या करता संतांची भक्ती किंवा संतांचं कार्यही तसंच आहे, त्यांची सेवा तशी आहे, प्रभूवरची निष्ठा आणि प्रेमही तसंच आहे. भगवान आपल्या घरी राबल, आपलेही कामकाज करेल, आपल्या घरी कावडीनं पाणी वाहेल. जसं जनाबाईला दळू लागेल तसं तो आपल्यालाही दळू लागेल, गोऱ्या थापू लागेल, आपलेही काम करेल. पण त्याच्या करता साधूनं ज्या गोष्टीचा अंगीकार केलेला आहे, आपल्यालाही त्यांच्या पाऊल टाकत जावं लागेल. तेव्हा भगवान परमात्माची असीम कृपा होईल आणि देव आपल्याकडे राहील. देव जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर साधू संतांचे चरित्र आचरणामध्ये आणा. साधू संतांना तो सहजासहजी मिळालेला नाही. अगोदर अखंड चिंतन केलं तेव्हा तो कुठे त्यांना कळाला, प्राप्त झालेला आहे, त्याची समज त्यांना प्राप्त झालेली. नवे नवे भगवान भक्ताच्या एवढा आधीन झाला की भक्तांच्या घरी राहिला. कुणी म्हणेही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी, कुणी म्हणेही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी, जन्मभरीच्या श्वासाइतके मोजिले हरिनाम, मोजिले हरिनाम, विकत घेतला श्वास बाई मी, विकत घेतला श्वास बाई मी, विकत घेतला श्वास बाई मी, विकत घेतला बाई मी, विकत घेतला. कुणी म्हणेही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी, जन्मभरीच्या श्वासाइतके मोजिले हरिनाम, मोजिले हरिनाम, विकत घेतला बाई मी, विकत घेतला बाई मी, विकत घेतला बाई मी. अखंड भक्तीनं चिंतनानं भगवान भक्ताच्या अधीन झालेला आहे आणि भक्तांच्या घरी काम करतो, राबतो. अगदी तेच नाथांच्या घरी प्रभूनं केलेलं आहे. द्वारिकेची मूर्त एकनाथा घरी पाणी आहे हरी कावडीने. भगवान परमात्मानं ज्या महात्म्याच्या घरी राबावं ते महात्मे काही साधे सुधे पुरुष नव्हे.
त्यांची भक्ती तशी, निष्ठा तशी, प्रभूवरचं प्रेम तसं. नाथांच्या बद्दल आणखी काय बोलायचं. नाथांचा चरित्र भाग आपल्याला माहिती का, पैठण अगदी समीप आहे आपल्याला. त्याच्यामुळे नाथांच्या संदर्भातील जे काही चिंतन आहे, जे काही चरित्र कथा भाग आहे, तो आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. तरी शेवटचा एक चरित्रातील भाग मी तुम्हाला सांगते. जेव्हा नाथ चौघाच्या खांद्यावर निघाले, पैलवान मामा चारच असतात ना खांद्यावर गायला. चौघाच्या खांद्यावर निघाले आणि निघाल्यावरती अगदी ती अंतयात्रा निघालेली आहे. निघाल्यावरती एक बाई आपल्या मुलीला वाटी लावत होती. नवीन लग्न झालेलं. ती प्रेतयात्रा पाहिली आणि बाई म्हणते, या ब्राह्मणाला आजच मरायला आलं होतं का. माझ्या मुलीला मी वाटी लावू लागले. माझी मुलगी सासरी चालली, पहिल्यांदा चाललेली आहे, आणि या बोवाला आज मरायला आलं. नाथांना कळालं. नाथ उठून बसले आणि म्हणाले, बाई तुझ्या मुलीला वाटी लाव, मी नंतर मरतो. काय म्हणाले, मी नंतर मरतो. आपल्याला जमल काय. इथं बसलेले, उभा असलेले कुणालाच जमणार नाही. पण काळावरही ज्यांचा अंकुश आहे, काळावर ज्यांचा ताबा आहे, असे संत म्हणाले की मी नंतर मरतो. ठीक आहे. नाथांनी काही दिवसांनी परत देह ठेवला. परत चौघाच्या खांद्यावरती निघाले. मला वाटतं सोयरे भावकी वगैरे असतात, कारण अंतयात्रेमध्ये मी काय अजून गेलेले नाही, त्याच्यावर मला एवढा जवळून काही अनुभव त्याचा नाही. चौघाच्या खांद्यावरती निघाले. भावकी सोयरे मंडळी खांद्यावर त्यांनी घेतलेलं आणि त्यांच्यामध्ये कुजबूज चालू झालेलं. चर्चा करतात, हा भला माणूस उभ्या आयुष्यात कधी आपल्याशी प्रेमानं बोलला नाही. एनी टाइम वारकरी, टाळकरी, माळकरी, पहारेकरी, विनेकरी, भजनकरी, कीर्तनकारी यांच्यामध्येच तो होता. आता शेवटी आपल्याच खांद्यावर जावं लागते की नाही. ते टाळकरी आले का खांद्यावर घेण्याकरता, ते भजनकरी आले का खांद्यावर घेण्याकरता, आपल्याशिवाय पर्याय नाही. नाथांना कळालं यांच्या खांद्यावर जाण्यात काही आता मतलब किंवा अर्थ उरलेला नाहीये. नाथांनी दावत ओढले, उठून बसले. खालची कंपनी थरथर कापू लागली. हा दुसरा प्रयोग झाला आता. नाथ म्हणाले, भावकी थांबा. थांबले. ते म्हणाले, मला तुमच्या खांद्यावर राहायचं नाही. खाली उतरले. सरसर गोदावरी मध्ये चालत गेले आणि जलसमाधी घेतली. हा नाथांचा महिमा, हा नाथांचा अधिकार आहे, सामर्थ्य आहे, पावर आहे त्यांच्यामधली. विठ्ठला विठ्ठला असे नाथ या अभंगामध्ये अतिशय सुंदर वागणी परमेश्वराकडे करत आहे. वास्तव पाहता प्रत्येक माणसाचं जीवन हे नियमात बांधलेलं आहे. नियम विरहित जगण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर माणसाचं जगणं राहत नाही. समाजाने जे काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाला धरून माणसानं चालावं. नियम तोडण्याचा प्रयत्न केला तर माणसाच्या जगण्याला कुठली किंमत उरलेली नसते आणि समाजवाडीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो. म्हणून समाजाला धरून चालावं. नियमाचे 3 प्रकार आहेत. कायिक नियम, वाचिक नियम आणि मानसिक नियम. हे 3 प्रकार आहेत. कायिक नियम म्हणजे त्यात नेमकं काय करायचं. देवपूजा करायची, आई वडिलांची सेवा करायची आणि गुरुची सेवा. देवद्विज गुरु प्राज्ञं भोजनं शौचमार्जनं ब्रह्मचर्य अहिंसा शारीरं तपोच्यते. आई वडिलांची सेवा करणं, गुरुची सेवा करणं, भगवान परमात्माची पूजा करणं, हे हा सर्व भाग कायिक नियमामध्ये येतो. शास्त्र असं सांगतं, घरातल्या कर्त्या पुरुषानं देवारातल्या देवतांची पूजा करावी. पण इथं आलेले किती जण करतात देवपूजा सांगता. बहुतेक तर असं पाहायला मिळतं, देवघरातल्या देवांची पूजा आमच्या महिला मंडळाकडेच असते. करा नाही तर राहू द्या. पण घरातल्या पुरुषानं देवघरातल्या देवतांची पूजा करावी हे शास्त्र सांगतं. पूजा जर केली नाही तर दोष लागतो. म्हणून देवपूजा करावी. नाहीतर काही लोकांना देवपूजेचा एवढा कंटाळा असतो. आपल्याला ते उदाहरण माहितीये. एक गृहस्थ, त्यांना देवपूजेचा अति छंद होता. तासनतास पूजा करत बसायचे आणि योगायोगानं त्यांना 2-3 दिवसाकरता दुसऱ्या गावी जाण्याचा योग आला. जाण्यापूर्वी मुलाला सांगितलं, म्हणे बाळू मी 2 दिवसाकरता परगावी चाललेलो आहे आणि माझ्या पाठीमागे देवांची पूजा कर बरं बाळा.
देवांना तसं ठेवू नकोस. बाळूच्या तोंडावर 12 वाजले का? कंटाळा एवढा येत होता त्याला पूजेचा की भयंकर. पण वडिलांच्या पुढे काही चालत नाही. ठीक आहे बाबा तुम्ही जा, काळजीच करू नका. आता पूजेची वेळ आलेली आहे. पाहिलंय देवघराचं तोंड त्यानं कधीच पाहिलं नव्हतं. देवघरात आला, पाहिलं तर एवढी मोठी देव देवाऱ्यामध्ये होती की हा घाबरून गेला. विचार करतोय एका देवाला जर आंघोळ घालत बसलो तर माझा पूर्ण दिवस असाच जाईल. म्हणून त्याला युक्ती लढवली. सगळे देव गोळा केले घातले बकेटमध्ये. घेतली बकेट, गेला विहिरीवर. म्हणे एकदाच त्यांना बुडवून आणायचं असं खाली बरी. बकेट पाण्यात सोडली. खाली बरी 2-4 वेळेला केलं. काही हलके देव होते चांदीच्या पत्र्याचे असे. ते देव लगेच पाण्यावर आले, बकेट मध्ये राहिलेच नाही. ते म्हणले याच्या हाताने कशाला पूजा करून घ्यायची आपण. आणि 2-4 देव बाहेर गेले तसे. त्यानं बकेट वर काढली. टाकताना मोजून टाकले होते, बाहेर काढल्यावर मोजले तर कमी भरले. तो म्हणाला काय देव येते. 2-4 याच्यातली यांनी उड्या घेतल्या पाण्यामध्ये, मी मरण पावली ही. आता बाकीच्यांना सुतक पडलं म्हणे, यांना आंघोळ घालायची. बाबा येईपर्यंत त्याला आंघोळच घातली नाही. एवढा कंटाळा कोणाला असतो. विठाला